सध्या गणेशोत्सव सुरू आहे आणि नेत्यांकडून आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठी गणपती बाप्पाला साकडं देखील घातलं जात आहे। मंत्री शंभूराज देसाई यांनी शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं म्हटलंय, तर अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील असा दावा केलाय। पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत, मी गणरायाला साकडं घातलंय। त्यांनी जी इच्छा व्यक्त केली ती पूर्ण बिलकुल होणार नाही। या महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावना उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बाबतीत या महाराष्ट्राचा येणार काळातला मुख्यमंत्री व्हावा ही सुस्पष्ट आहे। राज्य के अगले मुख्यमंत्री भी नाना भाऊ बनने जा रहे हैं। विधानसभेच्या निवडणुका 2 महिन्यांवर आल्यात, त्यामुळे गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्ताने आपापल्या नेत्यांसाठी मुख्यमंत्री पदाचं साकडं घातलं जाते। राजकीय विरोधक असले तरी मंत्री शंभूराज देसाई आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये भेट झाली। दोघांनीही एकमेकांची हसत खेळत विचारपूस केली आणि गणपती बाप्पाला आपापल्या नेत्यांसाठी मुख्यमंत्री पदावरून साकडंही घातलं। मला विचाराल शंभूराज देसाई म्हणून, तर आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत, मी गणरायाला साकडं घातलंय। पण मुख्यमंत्री ठरवण्याचा अधिकार महायुतीतल्या 3 वरिष्ठ नेते महाराष्ट्रातले जे आमचे आहेत, शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि दादा, ह्या तिघांना आहेत। आणि दिल्लीमध्ये माननीय मोदी साहेब, माननीय अमित भाई शाह साहेब हे एकत्र बसून ज्याला कुणाला मुख्यमंत्री करायचा आहे त्याचा निर्णय घेतला। त्यांनी गणेशोत्सवाच्या मला शुभेच्छा दिल्या, मी त्यांना शुभेच्छा दिल्या, परंतु त्यांनी जी इच्छा व्यक्त केली ती पूर्ण बिलकुल होणार नाही असं या महाराष्ट्रातील जनतेनं ठरविलेलं एवढं नक्की। निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा असं जे ठाकरे म्हणाले, तशी तुमची इच्छा आहे का? शिवसेनेची इच्छा? मला असं वाटतं कोणी जाहीर करेल नाही तर नाही करेल, परंतु या महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावना उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बाबतीत या महाराष्ट्राचा येणार काळातला मुख्यमंत्री व्हावा ही सुस्पष्ट आहे। अंबादास दानवेंनी शंभूराज देसाईंची मागणी पूर्ण होणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार असं म्हटलं। तर तिकडे काँग्रेसच्या मेळाव्यातून खासदार प्रशांत पडोळे यांनी नाना पटोलेच मुख्यमंत्री होणार असं म्हटलंय। नाना भाऊ ने जितने संकट झेले हैं, जितनी उपेक्षा झेली है, जितनी परेशानी का सामना किया है, कोई और होता तो पूरी तरीके से टूट जाता था। लेकिन कहते हैं जिनमें अकेले चलने का हौसला होता है उनके पीछे एक दिन काफिला होता है। और हमारे नाना भाऊ पटोले जी के नेतृत्व में कांग्रेस महाराष्ट्र की जनता के उम्मीद पर खरी उतरेंगी, बल्कि राज्य के अगले मुख्यमंत्री भी नाना भाऊ बनने जा रहे हैं। महायुतीचा विचार केला तर निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये लढणार आहे, पण मुख्यमंत्री पदाचा निर्णय निकालानंतर हायकमांड घेणार असं स्वतः फडणवीसांनी स्पष्ट केलं। महायुतीमध्ये सध्या 3 प्रमुख दावेदार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा रेसमध्ये, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपची पहिली पसंती आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांचीच मुख्यमंत्री होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही। मात्र आम्हाला आमची मर्यादा माहिती आहे असं सूचक विधान दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलंय। ज्या वेळेला आघाडी किंवा युतीचं सरकार असतं त्यावेळेला नेतृत्वाबद्दलचा विचार हा निवडणुकीच्या नंतर असलेल्या राजकीय स्थितीवरती असतो। जरूर आमच्या मनामध्ये असेल की अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, पण आम्हाला आमच्या मर्यादेची आणि वास्तविकतेची जाणीव आहे। महायुतीकडून सध्या लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार सुरू आहे। निवडणुकीच्या प्रचाराचा लाडकी बहीण योजना हा एक भाग झालाय। मात्र महायुतीमध्ये लाडकी बहीणवरून श्रेयवादही रंगला। अर्थात हा वाद आता मिटला असून लाडकी बहीण योजना नाही तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच असं म्हणा, असं शिंदेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी बजावलंय। लाडकी बहीण योजनेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण, तुम्ही पण असं म्हणू नका, तुम्ही पण सरकारी जे नाव आहे ना ते नाव घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण घ्यायला लागलेत कालपासून, बरोबर ना? म्हणजे नाही काय व्हायचं, थोडस नवीन योजना होती आणि मग योजना घेताना बऱ्याचदा असं व्हायचं अनावधानानं, पण आता काल परवापासून जर बघितलं तर आता सगळे पक्ष महायुतीतले या योजनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण
की महिलांना विचारलं की ही योजना कोणी आणली तर महिला स्पष्ट सांगतात शिंदे साहेबांनी आणली. त्यामुळं महिलांच्या मध्ये हे नक्की आहे की ही योजना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारनं आणलेली आहे. आपापसातच इतकी रस्सी खेच आहे की योजना कोणाची हेच कळत नाही. खरी योजना सरकारची असते. लोकांच्या टॅक्समधनं आलेल्या पैशातनं तुम्ही वाटता, हे कोणाच्या नावावर नसतेच. पण आता प्रत्येकाला हौस आहे त्या सत्ताधाऱ्यांमध्ये की हे माझ्याच नावावर झालं पाहिजे, माझ्याच नावावर झालं पाहिजे. ही रस्सी खेच चालूच राहणार. विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेचा फायदा होईल असं महायुतीला वाटतं. अर्थात कोणाच्या जागा अधिक येणार आणि लाडक्या बहिणींच्या आशीर्वादानं कोण मुख्यमंत्री होणार हे निकालानंतरच दिसेल. पुण्याहून योगेश बोरसेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.